स्टुडंट्स, आपण काल आपला कोर्स कुठल्या पद्धतीने चालणार आहे याची माहिती घेतली. आज आपण ॲक्च्युअल कोर्समधला जो पहिला युनिट आहे नाऊन आणि त्यावरती परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील हा जो पोर्शन आहे हा युनिट आपण पाहणार आहोत. नाऊन अँड इट्स करेक्ट युसेज. नाउन्स अँड देअर करेक्ट युसेज. नाऊन काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. सर्वांना माहिती आहे, नाऊनची डेफिनेशन सर्वांना माहिती आहे. तरी पण त्याचा थोडक्यात आपण एक सारांश या ठिकाणी पाहूयात आणि त्यानंतर मग ॲक्च्युअली त्याचा परीक्षेमध्ये कशा प्रकारे त्यावरती प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांमध्ये चूक होण्याची काय कारणं आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे हे पाहिल्यानंतर मग त्यावरचे काही प्रश्न आपण सोडून घेऊ आणि नंतर मग आपण एक प्रश्नावली पूर्णपणे सोडून त्यात काय चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका कशा टाळता येतील हे पाहू. म्हणजे प्रॅक्टिकली all the students will be able to solve the questions that are asked on noun section in the competitive examinations. The examinations like MPSC, UPSC, SEC, CDSC or any banking exam, in each of these banking exam there are certain questions on English grammar or English section. As we have seen yesterday, we are going to study grammar section, vocabulary section and comprehension section. Most of the questions on the English sections are asked from all these three sections. So we will go to these sections through one after another unit, and then we will excel in that. We will gain the whole knowledge. We are not going to get the basic knowledge only, but we are going to get how we are going to attempt the examples and how we are going to solve the questions that may appear in the examination. So all this we are going to study from the perspective of competitive examination. Now what is a noun? जनरली सगळ्यांना माहिती आहे की नाऊन म्हणजे काय. आपल्याला सुरुवातीपासून जेव्हा आपण इंग्लिश शिकत होतो तेव्हापासून नाऊन काय आहे हे सांगितलं जातं. मराठीचं व्याकरण शिकतानासुद्धा आपल्याला नाम म्हणजे काय, व्यक्ती, वस्तू आणि स्थळ यांना जे काही नाव दिलं जातं ते म्हणजे नाऊन असं म्हटलं जातं. परंतु त्यामध्ये काही जे काही आपण नाऊन ज्यासाठी वापरले जातात ते या ठिकाणी आपण एक्सटेंड करूया, थोडंसं वाढीव त्यामध्ये काही भाग आहे की ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्सच्या नावाला देखील आपण नाऊन म्हणतो. त्यानंतर काही आयडियाज, काही क्वालिटीज, काही फिलिंग्स, काही स्टेट ऑफ माइंड ऑर स्टेट ऑफ कंडिशन याच्यासाठी सुद्धा जे काही आपण शब्द वापरतो त्याला नाऊन म्हटलं जातं. अ नाऊन इज अ वर्ड that names a person, place, thing, animal, idea, quality, feeling and state. Now this is the simple definition. आता ही डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, याच्यावर कोणी प्रश्न विचारणार नाही आहे. परंतु समोर एखादा शब्द जेव्हा येतो त्या शब्दातला म्हणजे तो शब्द काय आहे, नाऊन आहे की काय आहे, इतर काय आहे हे समजण्यासाठी ही डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. ज्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थळ किंवा एखादी कल्पना असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं एखादी क्वालिटी असेल किंवा एखादी भावना असेल किंवा एखादी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीला जे आपण नाव देतो, त्या परिस्थितीला जे काही आपण शब्द देतो त्या शब्दाला म्हणतात नाऊन. आणि हा नाऊन जो आहे ना तो आयसोलेशनमध्ये त्याला नाऊन म्हणतो, परंतु तो जेव्हा वाक्यात येतो त्यावेळी त्या वाक्यामध्ये त्याला सब्जेक्ट म्हणतो किंवा ऑब्जेक्ट म्हणतो किंवा काही वेळा कॉम्प्लिमेंट म्हणतो. म्हणजे हा सब्जेक्ट सेंटेन्स एलिमेंटचा भाग आहे, तो आता या ठिकाणी आपण शिकणार नाही आहेत. परंतु पार्ट ऑफ स्पीचमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे नाऊन म्हणजे. आणि तो वाक्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो सब्जेक्ट म्हणून येऊ शकतो किंवा तो ऑब्जेक्ट म्हणून येऊ शकतो आणि काही वेळा कॉम्प्लिमेंट म्हणूनसुद्धा येऊ शकतो. आता याचे प्रकार आहेत नाऊनचे.
त्या नाऊनच्या प्रकारात म्हणजे आपण ते सर्व प्रकार एक 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 अभ्यासणार आहोतच. आता याचे 7 प्रकार आहेत. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, अब्स्ट्रॅक्ट नाऊन, काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन असे 7 प्रकार आहेत. आता यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी प्रॉपर नाऊन म्हटलेलं आहे, परंतु कॉमन नाऊन काय आहे हे समजून घ्यावं अगोदर आपण. व्यक्तीसाठी वापरलं गेलेलं नाव, एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी विशिष्ट नाव त्याला प्रॉपर नाऊन म्हणतो, परंतु व्यक्ती म्हटल्यानंतर ते कॉमन नाऊन झालं. जसं की या ठिकाणी आता आपण पर्सन हे कॉमन नाऊन झालं आणि त्या पर्सनसाठी असलेलं त्याचं नाव राम हे प्रॉपर नाऊन झालं. कॉमन नाऊन म्हणजे जे की कॅटेगरी जी आहे त्या व्यक्तीची किंवा वस्तूची, त्या कॅटेगरीला कॉमन नाऊन म्हणतो आणि त्या कॅटेगरीतील एका विशिष्ट व्यक्तीचं संबोधन ज्या नावानं आपण करतो त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. आता या ठिकाणी कॅटेगरी वेगळी पण असू शकते. आता आपण इथे म्हणू शकतो ॲनिमल. आता हे ॲनिमल झालं, हे प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन. त्या ॲनिमलमध्ये परत डॉग हे काय झालं, कॉमन नाऊन झालं. एक कॅटेगरी सांगतं ते, एका प्राण्यातलं एक विशिष्ट कॅटेगरी. पण त्याला जर आपण एक नाव ठेवलं असेल डॉगला, समजा आपण डॉगला काहीतरी नाव ठेवलेलं आहे रॉकी. हे रॉकी जे झालं ते प्रॉपर नाऊन झालं. म्हणजे एक कॉमन नाऊन जनरली, आता फॉर एक्झाम्पल आपण सर्व स्टुडंट आहात. स्टुडंट हे काय झालं, कॉमन नाऊन. त्या विशिष्ट कॅटेगरीला आपण नाव दिलेलं आहे आणि त्यातील एक विद्यार्थी, त्याचं नाव आहे समजा अक्षय, तर हे झालं प्रॉपर नाऊन. तुमचं आडनाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव असेल, तुमच्या आईचं नाव असेल, आजोबाचं नाव, गावाचं नाव. आता काही वेळा आपण म्हणतो विलेज, हे कॉमन नाऊन आणि त्या विलेजला जर नाव असेल एखादं, फॉर एक्झाम्पल विलेज आपण म्हणू बारूळ, हे प्रॉपर नाऊन. म्हणजे हे ह्या विलेजमध्ये हे स्पेसिफाय केलेलं आहे, त्या विलेजला कुठलं विलेज आहे, त्यामुळे हे प्रॉपर नाऊन. ह्याचं नाव जे आहे ते प्रॉपर आहे. काही वेळा आपण सिटी म्हणतो, जी सिटी आहे ही सिटी कुठलीही एक सिटी, ही सिटी म्हटल्यानंतर हे कॉमन नाऊन झालं आणि त्या सिटीला असलेलं नाव तुळजापूर हे प्रॉपर नाऊन झालं. ओके. तर प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन हे आपण पाहिलं. कलेक्टिव्ह नाऊन काय असतं? कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समजा काही विद्यार्थी आहे, एक स्टुडंट आहे, हा स्टुडंट म्हटल्यानंतर हे कॉमन नाऊन झालं. समजा आपण या ठिकाणी म्हटलं काही स्टुडंट्स आहेत, हे देखील कॉमन नाऊन झालं. परंतु या स्टुडंट्सचा एक ग्रुप जेव्हा आपण संबोधित करतो, ग्रुप,
तो ग्रुप म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. आता हे कलेक्टिव्ह नाउन जे आहे, एखाद्या पक्ष्यांचा थवा जो आहे तो कलेक्टिव्ह नाउन. मग या ठिकाणी पक्षी एक म्हटल्यानंतर तो झाला सिंग्युलर, दोन पक्षी म्हटल्यानंतर प्ल्युरल. कारण हे महत्त्वाचं आहे आपल्याला. इथून पुढं ग्रामरचा जो हा भाग येणार आहे आपल्याला, सिंग्युलर, प्ल्युरल आणि त्याच्यासाठी येणारं जे वर्ब आहे, क्रियापद आहे, ते आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे समजा एक बर्ड असेल, एक बर्ड, हे कॉमन नाउन झालं आणि सिंग्युलर झालं. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. तर याला यस प्रत्यय जोडल्यानंतर दोन बर्ड्स आहेत, तर आपण म्हणतो बर्ड्स. हे कॉमन नाउनच आहे, परंतु हे आहे प्ल्युरल. आणि याचा जो काही एक आपण थवा ग्रुप म्हणतो, तर तो झाला प्ल्युरल, कलेक्टिव्ह नाउन. आता फॉर एक्झाम्पल आपण एक सोल्जर घेतला. सोल्जर सिंग्युलर आहे, कॉमन नाउन सिंग्युलर, आणि यस प्रत्यय लावल्यानंतर तो झाला कॉमन नाउनच, परंतु प्ल्युरल. आणि असे अनेक सोल्जर्स एकत्र आल्यानंतर जी बनते ती असते आर्मी. आर्मी हे कॉमन नाउन आहे, परंतु त्यासाठी येणारं जे त्याचं फॉर्म आहे तो आहे सिंग्युलर फॉर्म. आता हा सिंग्युलर, प्ल्युरल आणि सिंग्युलर हे फॉर्म्स आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. तर हे असे प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय पाहू आपण पुढे. सर्व एक वन बाय वन आपण पाहणार आहोत. काउंटेबल अँड अनकाउंटेबल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज अ प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन मीन्स नेम ऑफ अ स्पेसिफिक पर्सन. एखाद्या व्यक्तीचं नाव, म्हणजे ते राम असेल, अक्षय असेल, पाटील असेल, इतर काय असेल, सरनेम असेल, प्लेस, सिटी, विलेज किंवा कुठल्याही स्थळाचं जे काही नाव आहे त्या नाव. गार्डन असेल तर त्या गार्डनला नाव आहे, तर ते नाव प्रॉपर नाउन. ऑर्गनायझेशन, आता आपलं महाविद्यालयाला नाव आहे, दॅट इज अ प्रॉपर नाउन. डे, आठवड्यातला दिवस, मंडे, हा प्रॉपर नाउन झालं. पण डे म्हटल्यानंतर हे कॉमन नाउन झालं. मंथ, दॅट इज अ कॉमन नाउन, बट वेन वी से जानेवारी इट इज अ प्रॉपर नाउन. आणि या ठिकाणी आपण लिहित असताना हे सर्व जे नाव आहेत त्यांचं फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटलाइज्ड असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे राम, आर कॅपिटल असेल तिथे, अक्षय असेल ए कॅपिटल असेल, शिंदे असेल तर एस कॅपिटल असेल, तुळजापूर असेल तर टी कॅपिटल असेल, इतर कुठलं तरी नाव असेल प्रॉपर नाउन, फॉर एक्झाम्पल यशवंतराव चव्हाण, वाय कॅपिटल, सी कॅपिटल, कॉलेजचं सी कॅपिटल, मंडेचं एम कॅपिटल, ट्यूसडेचं टी कॅपिटल, जानेवारीचं जे कॅपिटल, डिसेंबरचं डी कॅपिटल. इट शुड ऑलवेज बी द फर्स्ट लेटर ऑफ ईच प्रॉपर नाउन शुड ऑलवेज बी कॅपिटलाइज्ड. दॅट इज द रूल. ओके. आता हे कधी येतं? पंक्च्युएशन, जेव्हा आपण वाक्यातलं पंक्च्युएशन व्यवस्थित करायचं असेल त्यावेळी मात्र हे महत्त्वाचं ठरतं परीक्षेच्या अनुषंगानं, फ्रॉम एनी एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. आता इथे यावरती प्रश्न पडू शकतो, म्हणजे एखाद्या गावाचं नाव लिहिलं असेल आणि ते कॅपिटलाइज्ड नसेल सुरुवातीचं लेटर, देन तिथे तो एरर आहे, त्याला म्हणतो आपण एरर. आणि तो एरर जो आहे तो एरर आपल्याला फाइंड आउट करून त्याचं नाव लिहायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक दाखवतो मी इथे. आता मी जर हे तुळजापूर असं लिहिलं
देन दिस इज करेक्ट. पण मी हे तुळजापूर हे असं लिहिलं ज्यामध्ये हे फर्स्ट लेटर कॅपिटलाइज्ड नाही, तर ते इनकरेक्ट. हा या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेला काय आहे, एरर. वाक्यामध्ये काहीतरी चूक आहे. ती चूक म्हणजे ही, म्हणजे जेव्हा आपल्याला पंक्च्युएशन एखादं वाक्य करायचं असेल, पंक्च्युएट करायचं असेल, तर ते पंक्च्युएशन करताना आपल्याला ह्या गोष्टीची म्हणजे दक्षता घ्यावी लागते की ते जर कॅपिटल लेटर असेल तर ते प्रॉपर नाऊन असेल, तर प्रॉपर नाऊन असेल तर ते कॅपिटल लेटर असणं आवश्यक आहे. ओके. आता उदाहरण दिले आपण, जे पाहिले उदाहरण इंडियन, महात्मा गांधी, इंडियन हे ॲडजेक्टिव्ह झालं, इंडिया हे प्रॉपर नाऊन झालं, महात्मा गांधी, जानेवारी, गुगल, ताजमहल एका जागेचं नाव आहे. तर यावरती जनरली प्रश्न काय विचारतात की आयडेंटिफाय द कॉमन नाऊन अँड प्रॉपर नाऊन. हा यावरती जनरली पडत असलेला प्रश्न आहे. एखादं वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यामध्ये राम इज अ गुड बॉय असं जर वाक्य असेल, तर त्या राम इज अ गुड बॉयमध्ये यामध्ये प्रॉपर नाऊन कुठलं आहे, राम, आणि कॉमन नाऊन कुठलं आहे, बॉय. तर हे ओळखणं हे काही ह्या सुरुवातीच्या परीक्षेवरती असे साधे विचार गेलेले प्रश्न असू शकतात. परीक्षा ह्या ज्या ज्या पदासाठी परीक्षा आहे त्यानुसार प्रश्न असतात. म्हणजे समजा एखादं खूप मोठं पद नसेल तर त्यासाठी विचारले जाणारे प्रश्न देखील थोडेसे सोपे असू शकतात. तर या ठिकाणी या वाक्यामध्ये यू हॅव टू आयडेंटिफाय प्रॉपर नाउन. यामध्ये प्रॉपर नाउन कुठला आहे, ऑप्शन हा. ओके. मग दुसरा जो पोर्शन आहे आपण पाहिला मगाशी, कॉमन नाउन. व्हॉट इज अ कॉमन नाउन? इट इज अ जनरल नेम गिवन टू पर्सन, प्लेस, ॲनिमल्स, थिंग्स. पर्सन्स, मनुष्य, फादर, लीडर, स्टुडंट, ह्युमन बिईंग, हे कॉमन म्हणजे एका विशिष्ट कॅटेगरीसाठी वापरली जाणारी नाव आहेत, त्यामुळे हे कॉमन नाउन. किंवा प्लेस, सिटी, विलेज, माउंटन or forest. These are the common nouns. Animals, dog, tiger, sheep. These are the common nouns. आणि त्याला आपण आपलं पाळीव प्राणी त्याला नाव दिलं आहे, रॉकी, डॉगी, तर ते प्रॉपर नाउन झाले. थिंग्स, देर आर सो मेनी थिंग्स, पण त्याला आपण एखादं नाव दिलेलं असेल. ब्लॅक, आता त्या ठिकाणी ब्लॅक जेव्हा आपण म्हणतो एखादी चेअर आहे तर ती चेअर ब्लॅक आहे, तर हे या ठिकाणी ब्लॅक हे प्रॉपर नाउन नाही होत, ते ॲडजेक्टिव्ह झालं. तुम्ही त्याला स्पेसिफाय करताय. त्या चेअरलाच कम्प्लिटली जर नाव दिलं असेल तुम्ही, किंवा एखाद्या टेबलला नाव दिलं असेल, तर ते थिंग त्याला प्रॉपर नाउन असं म्हणतो. आता याचे कॉमन एक्झाम्पल्स काय येतात, कन्वर्ट प्रॉपर नाउन इंटू कॉमन नाउन. समजा राम हे प्रॉपर नाउन आहे, त्याला कॉमन नाउन काय करता येईल, बॉय करता येईल, किंवा तो म्हणजे फादर म्हटलं तरी फादर करता येईल. राम इज अ फादर, नेम ऑफ माय फादर, तर त्या ठिकाणी रामचं कॉमन नाउन हे फादर होऊ शकतं, मॅन होऊ शकतं, बॉय होऊ शकतं. हे कॉमन नाउन झालं. हे अतिशय सोप्या प्रकारचे प्रश्न आहे, परंतु हे आपल्याला पुढं काही जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा ह्या गोष्टी, बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक असतं. तर या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन, आता पुढचा जो भाग आहे तो कलेक्टिव्ह नाउन. आता ही जी आपण कॉमन नाउन पाहिली आत्तापर्यंत, मी मगाशी सांगितलं की सिंग्युलर नाउन त्यामध्ये डॉग, त्याचं प्लुरल फॉर्म डॉग्स, आणि त्याचं कलेक्टिव्ह नाउन जे हर्ड म्हणतो आपण त्याला, म्हणजे एखादा
ग्रुप, त्याला आपण विशिष्ट, आता व्यक्तीचा थवा म्हणत नाही कधी आपण, ग्रुप म्हणतो, युनिट म्हणतो किंवा मॉब म्हणतो. आता ही जी कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, ही कलेक्टिव्ह नाउन्स, दीज आर नेम्स गिवन टू अ ग्रुप कलेक्शन ऑफ पर्सन्स थिंग्स ट्रीटेड ॲज वन युनिट. आता जेव्हा आपण ग्रुप म्हणतो, एक मुलगा आहे, त्या एका मुलाचा ग्रुप होत नाही, 2 मुलांचा ग्रुप होऊ शकतो. समजा 2 मुलांचे काही ग्रुप्स आहेत, त्याला टीम म्हणू शकतो आपण. आता ग्रुप म्हणतो, परंतु हे जे आपण ग्रुप म्हणतो ते ग्रुप सिंग्युलर ट्रीट केले जातात. म्हणजे आता आपण त्याला जो वर्ब येणार आहे, तो वर्ब सब्जेक्टच्या जे पर्सन म्हणतो आपण त्याला, सिंग्युलर पर्सन किंवा प्लुरल, त्या पर्सन, नंबर जे म्हणतो आपण, त्या नंबरवरून आपल्याला त्याचा वर्ब ठरतो. आपण कधीही जर आपल्याला फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण घेऊ आपण, की एक्सेल मला शर्ट येत असेल तर मी यल कधी घेणार नाही किंवा डबल एक्सेल कधी घेणार नाही, ते सुटेबल नाही आहे. ग्रॅमॅटिकली असंच या ठिकाणी पाहिलं जातं की पर्सन म्हणजे सिंगल पर्सन असेल तर सिंगल त्या ठिकाणी वर्ब येतो, प्लुरल पर्सन असेल म्हणजे एकापेक्षा अनेक तर त्या ठिकाणी प्लुरल येतं. परंतु जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अनेक व्यक्ती, वस्तू किंवा ॲनिमल्स हे एकत्रितपणे एक ग्रुप गृहीत धरले जातात, एक युनिट गृहीत धरले जातात, त्याला एक सिंग्युलर फॉर्म गृहीत धरला जातो आणि त्यासाठी आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्मी मगाशी पाहिला, सोल्जर सिंगल असेल, अनेक असतील तर सोल्जर्स म्हणतो, परंतु त्यांचा एक ग्रुप आहे, तो ग्रुप गृहीत धरला जातो सिंगल. इंडियन आर्मी इज द बेस्ट आर्मी, इज द बेस्ट म्हटलं या ठिकाणी, म्हणजे पूर्ण युनिट एक समजून त्या ठिकाणी त्याचं वर्ब वापरलेलं आहे. टीममध्ये एक प्लेयर असतो, प्लेयर्स असतात अनेक प्लेयर. द प्लेयर प्लेड वेल, आता या ठिकाणी पास्ट टेन्स आहे, द प्लेयर इज प्लेइंग वेल. आता इज वापरले आपण सिंग्युलर पर्सनसाठी, परंतु जर त्या ठिकाणी आता एक उदाहरण घेऊ आपण, द प्लेयर इज प्लेइंग किंवा बॅटिंग म्हणा. पण इथेच जर आपण हा प्लुरल घेतला, द प्लेयर्स इज प्लेइंग म्हणत नाही आपण, मग या ठिकाणी हा कटतो, आर येतो, द प्लेयर्स आर प्लेइंग. परंतु हेच प्लेयर्स आणि जास्त आहेत, यांना एकत्रितपणे टीम असं म्हटलं जातं, तर त्यावेळी त्याला आपण द टीम इज प्लेइंग. आता इथे टीममध्ये अनेक आहेत, परंतु ती टीम एकच गृहीत धरली जाते. सो कलेक्टिव्ह नाउन इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज अ सिंगल युनिट. ओके, अँड दॅट्स वाय इट टेक्स सिंग्युलर वर्ब. तर हे जे त्यावरती प्रश्न आहेत कॉमन, म्हणजे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो की यामध्ये या प्रश्न म्हणजे हा जो सेक्शन आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, कलेक्टिव्ह नाउनमध्ये बऱ्यापैकी ते सिंग्युलर गृहीत धरले जातात. आता काही त्याला एक्सेप्शन्स आहेत ते आपण पाहू परत. ओके, आता पुढचा जो पोर्शन आहे तो आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन जे आहेत त्यामध्ये सबस्टन्ससाठी असलेलं नाव, मटेरियलसाठी असलेलं नाव किंवा इतर जे काही वस्तू आहेत त्यांच्यासाठी असलेलं नाव. तर हे जे नाव आहे ते मोस्टली गोल्ड, वूड, वॉटर, कॉटन, मिल्क हे युजली अनकाउंटेबल असतं. अनकाउंटेबल म्हणजे आपण त्याला असं 1, 2, 3, 4मध्ये मोजू शकत नाही. अनकाउंटेबल त्याला मोजू शकतो आपण कसं, किलोग्रॅममध्ये. त्याला मटेरियल नाउन म्हणतो आपण.
वूड काय आपण एक वूड 2 वूड म्हणत नाही, गोल्ड म्हणत नाही, त्याला 1 तोळा 1 किलो असं म्हणतो. वॉटर आपण 1 पाणी 2 पाणी म्हणत नाही. तर हे अनकाउंटेबल आहे. त्यासाठी येणारं जे वर्ब आहे ते वर्बसुद्धा त्याच पद्धतीचं पाहिजे. पुढचं आहे अब्स्ट्रॅक्ट नाऊन. अब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे कल्पना असेल एखादी, किंवा एखादी फिलिंग असेल, एखादी कृती असेल, एखादी परिस्थिती असेल, त्यासाठी आलेलं नाव म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता एखादी भीती आहे, तर भीती आपण पाहू शकत नाही, चेहऱ्यावरती एक्सप्रेशन येईल परंतु त्याला टच करू शकत नाही आपण. द नेम ऑफ क्वालिटी, स्टेट, ॲक्शन, फिलिंग, आयडिया दॅट कॅनॉट बी टच्ड ऑर सेन्स्ड इज कॉल्ड ॲज अब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे एखादी आनंद आहे, आनंद म्हणजे तुम्ही हा आनंद आहे घ्या असं म्हणू शकत नाही. म्हणजे त्याला फील करू शकतो, फक्त तुम्ही ते फील करू शकता, म्हणजे त्याला टच करू शकत नाही. दॅट एक्सप्रेशन, दॅट नेम इज कॉल्ड ॲज अब्स्ट्रॅक्ट नाऊन. डेथ इट्स अब्स्ट्रॅक्ट नाऊन. डेथ म्हणजे एक्सपायर झाला, अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. कुठे आहे डेथ? द डेथ केम अँड टूक हिम अवे. ओके, डेथ केम म्हणजे मरण आलं आणि त्याला घेऊन गेलं. आपण जेव्हा डेथ हे या ठिकाणी नाऊन वापरतो, दॅट इज अब्स्ट्रॅक्ट नाऊन. ही वॉज हॅपी. हॅपी या ठिकाणी जे नाऊन आहे, हॅपी ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे एखादी स्टेट आहे हॅपीनेस जी स्टेट आहे, ते हॅपीनेस आपण टच करू शकत नाही आणि एकाचा हॅपीनेस दुसऱ्याला देऊ शकत नाही. आता समजा एखादी फिलिंग आहे, भीती, फिअर, दॅट फिलिंग इज नॉट ट्रान्सफरेबल इन दॅट कॉन्टेक्स्ट अँड दॅट कॅनॉट बी टच्ड. आणि म्हणजे आपण त्याला फील करू शकतो फक्त, किंवा टच करू शकत नाही. दॅट इज द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, एखादी परिस्थिती आहे, एखादी कृती आहे, त्या कृतीसाठी किंवा कल्पना आहे, त्या कल्पनेसाठी कल्पनेला जे नाव आपण देतो त्याला म्हणतात अब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे काही वेळा आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं असतं अब्स्ट्रॅक्ट टू ॲडजेक्टिव्ह नाऊन. तर ॲडजेक्टिव्ह, तर ते त्यावेळी हे प्रश्न असे विचारले जातात. ते प्रश्न काय पडतात आपण पाहू त्यावरती आपण. तर पुढचे आहेत काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊन. त्यात नाउन्स दॅट कॅन बी काउंटेड हॅव सिंग्युलर्स अँड प्लुरल्स. मॅन हे सिंग्युलर पर्सन आहे. 2 असतील तर मेन, तर ते प्लुरल आहे. जर त्या ठिकाणी स्टुडंट सिंग्युलर आहे, स्टुडंट्स प्लुरल आहे. वी कॅन काउंट इन 1 2 3 4 5 6. दीज आर कॉल्ड ॲज काउंटेबल नाउन्स. बुक्स, चाइल्ड, चिल्ड्रेन, मॅन, दीज आर काउंटेबल नाउन्स. आणि त्याची जी प्लुरल फॉर्म्स असतात आणि त्याला जे आर्टिकल लागतं, त्या आर्टिकलवरून आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणजे जे नाऊन आपण मगाशी पाहिलं मटेरियल नाऊन, ते आपण मटेरियल नाऊनमध्ये आपण काउंट करू शकत नाही. 1 2 3 4 5. दोज नेम्स आर कॉल्ड ॲज अनकाउंटेबल नाऊन. फॉर एक्झाम्पल राईस आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, दॅट इज नॉट अनकाउंटेबल. म्हणजे 1 2 3 4 असं म्हणू शकत नाही आपण. किंवा इन्फॉर्मेशन बल्कमध्ये येते, ती एका वाक्यातसुद्धा असू शकते, किंवा एखाद्या मोठ्या न्यूजमध्ये मोठा पॅराग्राफ पण असू शकतो. सो इन्फॉर्मेशन इज ऑल्सो अनकाउंटेबल. फर्निचर, ॲडवाईस, दीज आर द अनकाउंटेबल थिंग्स. मग त्याला जे क्वांटिफायर आपण वापरतो, मच, लिटल, हे क्वांटिफायर्स म्हणजे हे त्यासोबत वापरले जाणारे जे क्वांटिफायर्स आहेत, ज्याला क्वांटिफायर म्हणजे त्याला विशेषण, एक प्रकारे ॲडजेक्टिव्हचा प्रकार तो असतो, तर ते कुठले वापरले जायचे हे डिफाईन केलं जातं काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊनला. तर हे नाऊनचे जे प्रकार आहेत आपण पाहिलेले 7, हे 7 प्रकार आपण आज पाहूयात. आणि त्यानंतर जो पुढचा उर्वरित भाग आहे त्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा कुठल्या भागावरती त्याला प्रश्न येतात, कसे येतात, हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहूयात. ओके, या ठिकाणी आपण आजचा हा जो काही टाईप्स ऑफ नाऊन आहे, तो नाऊन टाईप्स पाहिलेले आहेत. तुम्ही एका वहीवरती हे लिहून काढा, आणि त्यानंतर तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही गुगल क्लासरूममध्ये कमेंटमध्ये पोस्ट करू शकता. ओके.